खरं तर अक्कीचा बर्थडे हा 14 नोव्हेंबरला असतो, पण त्या दिवशी आम्हाला केक कटिंग करायला जमलं नाही. कारण 14 नोव्हेंबरचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. तर आम्ही 14 नोव्हेंबरला आग्र्याचा ताजमहल आणि आग्रा फोर्ट या 2 ऐतिहासिक वास्तूंना भेट दिली होती. त्याचा दोन्हींचाही वेगवेगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत या चॅनेलवर शेअर केलेला आहे. तुम्ही अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. व्यवस्थित त्यामध्ये मी तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. तर खूप छान एन्जॉय केला आम्ही. ताजमहलसुद्धा आणि आग्रा फोर्टसुद्धा भरपूर रील्स काढले, भरपूर फोटो काढले आणि भरपूर थकलेलो होतो. रात्री यायला आम्हाला 14 तारखेला 10 ते 11 वाजले. तर रात्री केक कटिंग करणं पॉसिबल झालं नाही. तर आम्ही दुसऱ्या दिवशी 15 तारखेला केक कटिंग केलेलं आहे. सगळेजणच आम्ही खूप थकलेलो होतो. आता आम्ही पुढच्या गोष्टी पाहण्यासाठी निघालो. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत लाजपत नगरमध्ये, जिथे आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत. तर लाजपत नगरचं मार्केट कसं आहे हे आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार. 14 तारखेला खूप थकल्यामुळे आम्ही जरा आराम केला आणि दुपारी आम्ही निघालोत लाजपत नगर मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी. तर दिल्लीचे जे लाजपत नगर मार्केट आहे ते बरोबर लाजपत नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे आणि खूप इंटरेस्टिंग आणि लाजवाब असं हे मार्केट आहे. मला तर भरपूर आवडलं. तर तिथे काय काय गोष्टी भेटतात आणि किती किमतीत भेटतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नवी दिल्लीतील लाजपत नगर मार्केट हे गजबजलेले शॉपिंग डेस्टिनेशन आहे, ज्यामध्ये कपडे, ॲक्सेसरीज आणि घरगुती वस्तूंच्या विविध दुकानांसाठी हे ओळखले जाते. इथे वेगवेगळे ब्लॉक्स विभागले गेलेले आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे एक वैशिष्ट्य आहे. हे ठिकाण अगदी विशेष आहे, जिथे तुम्ही स्थानिक म्हणजेच ट्रेंडिंग जे काही फॅशन एक्सप्लोर करू शकता आणि विविध वस्तू शोधू शकता. दक्षिण दिल्लीमध्ये लाजपत नगर मार्केट हे 4 मुख्य भागात विभागले गेले आहे. लाजपत नगर 1, 2, 3 आणि 4. प्रत्येक ब्लॉक्सचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे, जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. जे काही लाजपत नगर मार्केटमध्ये ब्लॉक्स विभागले गेलेले आहेत, जे 4 ब्लॉक्स मी तुम्हाला सांगितले, त्या ब्लॉक्समध्ये खरेदी करण्याऐवजी तुम्ही अगदी स्ट्रीटवरही शॉपिंग करू शकता. लाजपत नगर मेट्रो स्टेशन आहे, त्याच्या अगदी समोरच स्ट्रीट शॉपिंग सुरू होते. स्ट्रीट शॉपिंगमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे शूज, चप्पल, परत स्वेटर, स्कर्ट्स व परत ट्रेंडिंगमध्ये असलेले टॉप्स व्हरायटीजमध्ये तुम्हाला पाहू शकता. परत इयरिंग्स, ट्रेडिशनल ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरीज अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला स्ट्रीटवर सुद्धा पाहायला भेटतात. इथलं आम्हाला स्ट्रीट फूड अगदी आवडलं, म्हणजे अगदी टेस्टी होतं. तसेच तुम्ही इथे वेगवेगळ्या व्हरायटीजचे बॅग्ससुद्धा पाहू शकता. हँडबॅग्स असतील, क्लचेस असतील, स्लिंग बॅग्स असतील, ऑफिस गोईंग बॅग्स असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथे घेऊ शकता. अगदी व्हरायटी छान आहे आणि किमतीसुद्धा तशा रिजनेबल आहेत आणि जशी क्वालिटी असेल तशा तिथे आम्हाला किमती ज्या आहेत बॅग्सच्या त्या पाहायला भेटल्या. तर ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ज्या बॅग्स आहेत त्या तुम्ही इथे पाहू शकता आणि वेगवेगळ्या व्हरायटीजच्या बॅग्स इथून तुम्ही घेऊ शकता. लाजपत नगर मार्केट हे फार मोठे मार्केट आहे. शिवाय तुम्ही स्ट्रीटवर सुद्धा भरपूर शॉपिंग करू शकता. रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात आणि व्हरायटीज असतात. शिवाय ट्रेंडिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि विकतही घेऊ शकता. इथे मी तुम्हाला काही ऑर्गनायझरचा स्टॉल लागला होता. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स जे घरामध्ये तुम्ही कबर्डमध्ये लावू शकता, मेकअप पाउचेस वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे छान रिजनेबल रेटमध्ये पाहायला भेटतील. शिवाय आम्हाला देखील भरपूर आवडल्या आणि अगदी हे मेकअप पाउचेस वगैरे जे आहेत
ते 150 ते 200 रुपयांमध्ये मिळत होते। शिवाय क्वालिटी, आतली जी कपड्याची क्वालिटी आहे किंवा वरचं जे प्लास्टिक आहे त्याची क्वालिटी देखील 150-200च्या मानाने खूप चांगली मला पाहायला भेटली, रिजनेबल रेट वाटले। तुम्ही इथे पाहू शकता हे मेकअप पाऊच आहे किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग पाऊचसुद्धा इथे घेऊ शकता। हे सगळे ट्रॅव्हलिंग पाऊच देखील आहेत इथे। या ट्रॅव्हलिंग पाऊचमध्ये तुम्ही जेव्हा कुठे बाहेर ट्रॅव्हल कराल तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ऑर्गनाइज करून तुम्ही बॅगमध्ये पॅक करून घेऊ शकता। शिवाय इथे तुम्हाला घरामध्ये लागणारे जे मॅट असतात तर ते सुद्धा पाहायला भेटतील। सॉक्स आम्हाला इथे खूप स्वस्त दरामध्ये 100चे 3 पेअर अशा पद्धतीने आम्ही इथून सॉक्स घेतले। फक्त एवढंच आहे, तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यावे लागतात सगळ्या गोष्टी। शिवाय इथे हाऊसहोल्ड आयटम्स आम्ही पाहिले। शिवाय ट्रेडिशनल ज्वेलरीसुद्धा खूप छान आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये होती। जवळपास 200 पासून इथे चालू होत होत्या सगळ्या ट्रेडिशनल ज्वेलरी। आणि डेकोर आयटम, घरामध्ये तुम्हाला एखादं डेकोर आयटम घ्यायचं असेल तर हे सुद्धा खूप छान इथे भेटतात आणि भरपूर व्हरायटीज आहेत। सॉक्सच्या वगैरे आम्ही खूप व्हरायटीज पाहिल्या आणि शिवाय क्वालिटी देखील खूप चांगली आहे। एवढंच आहे, तुम्ही जेव्हा घेणार तेव्हा व्यवस्थित पाहून घ्या कुठलीही गोष्ट। जेव्हा स्ट्रीटवर शॉपिंग करणार तेव्हा तुम्हाला कुठेही जावा तुम्हाला व्यवस्थित पाहूनच सगळ्या गोष्टी घ्यावे लागतात। शिवाय इथे तुम्ही जर वन पीस घालत असाल तर स्टॉकिंग्स इथे आम्हाला छान पाहायला भेटल्या। ड्रेसेस आहेत, दुकानाच्या आतमध्ये सुद्धा ड्रेसेस पाहायला भेटतील आणि दुकानाच्या बाहेर म्हणजे स्ट्रीटवर सुद्धा तुम्ही 600 पासूनचे जी रेंज चालू होते तर तुम्हाला इथे ड्रेस पाहायला भेटतील। आता हे खरं मेन मार्केट आहे जिथे वेगवेगळे ब्लॉक्स, मी मगाशी जसं तुम्हाला सांगितले 4 ब्लॉकमध्ये हे डिवाइड झालेलं आहे। तर हे मार्केट, खरं मार्केट चालू झाले। एंट्रन्सलाच इथे डोलमा आंटी मोमोज म्हणून खूप फेमस फूड कॉर्नर आहे। आम्ही तर भरपूर तिथे एन्जॉय केलेला आहे आणि भरपूर गोष्टी खाल्लेल्या आहेत। मोमोज वगैरे भरपूर मस्त आहे। शिवाय इथे क्रॉकरी आयटम, घरामध्ये तुम्हाला लागतील अशा क्रॉकरी आयटम अगदी रिजनेबल रेटमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉकरी आयटम मला पाहायला भेटले। मला ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जे क्रॉकरी आयटम्स आहेत ना ते भरपूर आवडतं आणि अट्रॅक्शन भरपूर आहे या गोष्टींचं मला। तर मी भरपूर वेळ ह्या गोष्टी पाहत होते, मला खूप आवडले। आणि आता इथे तुम्ही वेगवेगळ्या बॅग्स पाहू शकता। 50-50 रुपयाचे जेंट्सचे वॉलेट आम्हाला तिथे पाहायला भेटले आणि इथे रस्त्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर गोष्टी पाहायला भेटतील आणि दुकानांमध्ये सुद्धा छान छान व्हरायटीज पाहायला भेटतील। तर हे पहा, हे जे आहे डेकोर आयटममध्ये अजून एक ॲडिशनल म्हणजे लाइटनिंग बॉटल्स आणि हे आहेत म्हणजे तुम्ही घरी वापरण्यासाठी अशा पॅन्ट घेऊ शकता। त्याच्यावर एक जनरल टॉपसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर टॉपसुद्धा जवळपास 150-200च्या रेंजपासून स्टार्ट होत होते। आता लजपत नगर मार्केटमध्ये, साऊथ दिल्लीमध्ये जे लजपत नगर मार्केट आहे तिथे जे मी तुम्हाला मगाशी सांगितले ते 4 पार्टमध्ये विभागले गेलेले आहे, 1, 2, 3 आणि 4। तर या ब्लॉक्सचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगते। लजपत नगर 1 म्हणून जो भाग आहे त्याच्या मध्यवर्ती बाजारपेठेसाठी ओळखला जातो। तिथे कपडे, सामान आणि घराची सजावट विकणारी दुकाने आहेत। पारंपरिक आणि समकालीन फॅशन दोन्हीसाठी हे उत्तम ठिकाण आहे। लजपत नगर 2 हा ब्लॉक लग्नातील पोशाख आणि वांशिक पोशाखांमध्ये खास असलेल्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे। तुम्हाला विविध प्रसंगी पारंपरिक जर कपड्यांची खरेदी करायची असेल तर इथे वेगवेगळी अशी दुकाने तुम्हाला आढळतील। लजपत नगर 3 हा बाजारचा विभाग त्याच्या विविध स्ट्रीट फूड आणि कॅज्युअल जेवणाच्या पर्यायासाठी लोकप्रिय आहे। हे एक चैतन्यशील असे क्षेत्र आहे जिथे खरेदी करताना तुम्ही स्थानिक चवींचा आनंद सुद्धा घेऊ शकता, जे आम्ही घेतलेले आहे। आणि जो चौथा ब्लॉक आहे तिथे अफोर्डेबल आणि ट्रेंडिंग असे कपड्यांची तुम्ही खरेदी करू शकता। फेवरेट आणि असे वेगवेगळे ट्रेंडिंग म्हटलं तर यंग क्राऊड खूप बघायला भेटतो। बजेट फ्रेंडली अशी फॅशन तुम्ही इथे करू शकता। हे लजपत नगर पार्ट 4 मध्ये तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करू शकता। तर तुम्हाला ज्या पद्धतीने खरेदी करायची आहे त्या ब्लॉकमध्ये जाऊन तुम्ही ती खरेदी नक्की करू शकता। आम्ही 4ही ब्लॉक फिरलो आणि आम्हाला भरपूर आवडल्या। ड्रेसेस सुद्धा 500 ते 1200 पासूनचे रेंजपासून स्टार्ट झालेले आहेत। कानातले वगैरे इयरिंग्स आम्ही पाहिले तर 50 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत जसं तुम्ही घ्याल त्या पद्धतीने तिथे रेंजेस पाहायला भेटले। ब्लाउजेसचे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला भेटल्या आणि ड्रेस मटेरियल भरपूर छान तिथे पाहायला भेटले। तर ड्रेस मटेरियलसुद्धा जवळपास तुम्ही बाहेर लावलेले पाहिले असतील स्ट्रीटवर तर 500च्या रेंजपासून स्टार्ट होतात आणि जसं तुम्ही ड्रेस मटेरियल घेणार त्या
प्रमाणे किंवा त्या स्टाईल प्रमाणे तुम्हाला तिथे रेंज जी आहे ती पाहायला भेटेल. 1000 रुपयाचं सुद्धा ड्रेस मटेरियल आहे, 500 रुपयाचं सुद्धा ड्रेस मटेरियल तुम्हाला तिथे पाहायला भेटते. असे कॉटनचे कुर्तीज आम्ही तिथे पाहिले, टॉप पाहिले आणि स्वेटरचं तर भयानक तिथे कलेक्शन होतं. 200-200 रुपयाचे स्वेटर आम्ही तिथून घेतले. खरेदी काय काय केली हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेलच, पण या लजपत नगर मार्केटचा सेकंड पार्टसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण खूप मोठा हा, मी जसं तुम्हाला सांगितलं, लजपत नगर मार्केट हे 4 ब्लॉक्समध्ये विभागले गेलेले आहेत. तर त्यामुळे आम्हाला हे फिरायला भरपूर वेळ लागला. इथे तुम्ही ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरीज, परत कानातले म्हणजे इयरिंग्स असतील, स्क्रंचीज असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम तुम्ही इथे घेऊ शकता. तर स्वेटरमध्ये तर भयानक व्हरायटीज आहेत. तर तिथे तुम्हाला जर स्वेटर, कारण दिल्लीमध्ये थंडी भरपूर असते, त्यामुळे स्वेटरचे कलेक्शन तिथे भरपूर पाहायला भेटतात. आणि जसं जसं तुम्ही हे लजपत नगर मार्केट फिराल तर तिथे तुम्ही स्ट्रीट फूड एन्जॉय करू शकता आणि एकदम ऑथेंटिक अशी चव तुम्हाला तिथे पाहायला भेटते. बाकीचे जे दिल्लीचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. नवीन कुणी असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे त्याने काय होईल की माझे वेगवेगळे जे व्हिडिओज येतात किंवा वेगवेगळे व्लॉग्स येतात तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला त्या व्लॉगचा आणि व्हिडिओचा आनंद घेता येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी 50-50 रुपयाचे हे कानातले आहेत जे आम्हाला तिथे पाहायला भेटले. तर खूप स्वस्त आणि मस्त दरामध्ये इथे खरेदी तुम्ही करू शकता. दिल्लीला गेलात तर नवी दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही लाजपत नगर मार्केटला नक्की भेट द्या, तुम्हाला देखील खूप आवडेल. आणि लेडीज म्हटलं की लेडीजला खरेदी करायला आणि खरेदी करण्यापेक्षाही तिथे जाऊन विंडो शॉपिंग करायला किंवा प्रत्येक गोष्टीचा रेट विचारायला फार आवडतं. तर 750, 500, 1000 अशा पद्धतीने तिथे आम्हाला ड्रेस मटेरियल पाहायला भेटले. साडी तर आम्हाला भरपूर आवडली, पण साडीची रेंज 2000 पासून स्टार्ट होती आणि साडीसुद्धा युनिक आम्हाला पाहायला भेटली. तर अशा प्रकारचे हे जे आहे ते पाउचेस आहेत, मेकअप पाउच म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग पाउच म्हणा, इथून तुम्ही घेऊ शकता. आतमध्ये लजपत नगर मार्केटच्या गेटच्या आतमध्ये आल्यावर सुद्धा ह्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. शॉल म्हणा तर शॉलसुद्धा तुम्हाला तिथे भेटतील, कुर्तीज भेटतील, ड्रेस मटेरियल भेटतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन एक्सप्लोर करू शकता. न्यू दिल्लीमधलं मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे मार्केट आहे ते म्हणजे लजपत नगर मार्केट. तर लजपत नगर मार्केट हे भरपूर मोठं मार्केट आहे, ट्रेडिशनल आणि शिवाय ट्रेंडिंग आणि फॅशन असलेलं बजेट फ्रेंडली हे मार्केट आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करा. आम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी खरेदी केल्या तर ते तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे तो लजपत नगर पार्ट 2चा व्हिडिओ असेल आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही केलेली खरेदी, लजपत नगर मार्केटमधून आम्ही केलेली खरेदी याचा तिसरा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. याच्या अगोदरही मी भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जसं की लाल किल्ला, ताजमहल, आग्रा फोर्ट, मथुरा, इथल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आमची जी दिल्लीची ट्रिप आहे ती अगदी उत्तम झालेली होती आणि एकदम मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेला होता. लजपत नगर मार्केटमध्ये स्वेटरचे कलेक्शन आम्हाला भरपूर पाहायला भेटले. तुम्ही सुद्धा तिथे जाऊन भरपूर खरेदी करा, पण आयडियल टाईम जो आहे, जो दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता तो म्हणजे नोव्हेंबर नंतरचा टाईम. नोव्हेंबर ते जानेवारीच्या मध्ये तुम्ही तिथे जाऊन फिरू शकता. नोव्हेंबरच्या अगोदरही दिल्लीमध्ये खूप जास्त प्रमाणात समर असतो, म्हणजे उन्हाळा चालू असतो, खूप गरम होतं, म्हणून दिल्लीमध्ये जाऊन फिरण्यासाठी योग्य असं ते मला वातावरण वाटत नाही. नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये प्लेझंट असं एन्व्हायरमेंट असतं, खूप छान. जास्त म्हणजे थंडी आहे, भरपूर थंडी असते, जवळपास 15 डिग्रीपर्यंत थंडी असते आणि जानेवारीनंतर थंडी खूप जास्त वाढलेली असते. तर तुम्ही जर तुम्हाला थंडी हे होत असेल, सहन होत असेल तर तुम्ही त्या काळातही जाऊ शकता. हे आम्ही हातात घालण्यासाठी मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे मण्यांचे जे ब्रेसलेट आहे ते आम्ही घेतलेले होते. भरपूर खरेदी केली, 30-30 रुपयाचं ते ब्रेसलेट आम्ही घेतलेलं आहे. इयरिंग्सचे कलेक्शन तर आम्ही भरपूर पाहिले आणि भरपूर मस्त होते. तर अशा पद्धतीने हे लाजपत नगर मार्केट आम्ही खूप एक्सप्लोर केले, खूप फिरलेले आहे. याचाच पार्ट 2 तुम्हाला पाहायला भेटेल लवकरच.
लाईफ डायरी बाय अक्षता या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग, फॅमिली ब्लॉग्स, शॉपिंग हाऊसचे जे व्हिडिओज असतात, ब्युटी हॅक्सचे व्हिडिओज असतात किंवा ब्युटी काही टिप्स आणि ट्रिक्स असतील, असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज आणि व्लॉग्स मी तुम्हाला या चॅनेल थ्रू शेअर करत असते। तुम्हाला जर लाईफ डायरी बाय अक्षता हे चॅनेल जे आहे ते आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही चॅनेलच्या नोटिफिकेशन बेलवर क्लिक केले नसेल तर नक्की करा। त्याने माझे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन, व्लॉग्सचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील आणि तुम्ही व्हिडिओज आणि व्लॉग्सचे आनंद घेऊ शकाल आणि जे काही माझ्याकडे नॉलेज आहे तेही तुम्हाला शेअर करता येईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। लाजपत नगर पार्ट 2 चा व्हिडिओ या व्हिडिओनंतर लवकरच अपलोड होईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर सुद्धा करा। पुन्हा आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।